हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा 7th लेसन मोशन, फोर्स अँड वर्क हा पाहणार आहोत। तसेच आधीचे सुद्धा लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, मॅथ्सचे सुद्धा आहेत, प्रत्येक प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा। यूट्यूबवर गेल्यावर सोनालीज किचन अँड क्लासरूम टाईप करा, मग माझा चॅनल तुम्हाला पाहता येईल। प्लेलिस्ट चेक करा, चॅनल ओपन झाल्यावरती 7th स्टँडर्ड सायन्सची प्लेलिस्ट ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले सायन्सचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। त्याच्यामध्ये काही लेसनचे क्वेश्चन आन्सरचे सुद्धा व्हिडिओ आहेत। तसंच मॅथ्सची प्लेलिस्ट ओपन केलीत की तुम्हाला मॅथ्सचे आत्तापर्यंत झालेले एक्सप्लेनेशन तसेच सगळ्या प्रॅक्टिस सेटचे सुद्धा व्हिडिओ पाहता येतील, नक्की पहा। चला तर मग आपण स्टार्ट करूया। आणि अजून एक, चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईकसुद्धा करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, तुम्हाला जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन येतील लगेचच, तुम्हाला शोधायला लागणार नाही चॅनलवरती व्हिडिओ। तसंच 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग स्टार्ट करूया। 7th लेसन मोशन, फोर्स अँड वर्क, म्हणजेच मोशन म्हणजे गती, फोर्स म्हणजे बल आणि वर्क म्हणजे कार्य। पहा, इथे तुम्हाला 3 पिक्चर दिलेले आहेत। तुम्हाला व्हॉट इज मीन बाय मोशन अँड व्हॉट कॉज द चेंज इन मोशन, तुम्हाला लास्ट इयर झालेलं आहे बघा मोशन। आणि गती म्हणजे काय आणि गतीमध्ये बदल कशामुळे होतो आपण बघूया थोडंसं खाली। इथे तुम्हाला 3 पिक्चर दिलेले आहेत। एका पिक्चरमध्ये घोडेस्वार जो हॉर्स रायडर आहे तो हॉर्सला चालवत आहे, नेत आहे, हॉर्स चालत आहे, त्याच्यावरती हॉर्स रायडर बसलेला आहे। दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक काऊ आहे, ती ग्रेझिंग म्हणजे चारा चरत आहे। तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा एक लेबर आहे, तो हँडकार्ट आहे ते ओढतोय। आणि फोर्थ ह्याच्यामध्ये प्रेशर कुकरची शिट्टी होते आणि दूधसुद्धा उतू जाते। We have seen that a change occur in the motion or the shape of a body when a force act on it. Now let us see how work is done when a force act. म्हणजे वस्तूमध्ये बल कार्य करते तेव्हा तिच्यामध्ये गती किंवा आकारामध्ये बदल होतो बघा। म्हणजे वस्तूमध्ये जेव्हा फोर्स ॲक्ट करतो एखाद्या वस्तूमध्ये, हे आपण पाहिलेलं आहे ह्याच्या आधीसुद्धा की फोर्स ॲक्ट केल्यावरती त्या वस्तूच्या स्पीडमध्ये, त्याच्या मोशनमध्ये चेंज होतो, त्याचा शेपसुद्धा चेंज होतो। आता आपण काय, नाऊ लेट अस सी हाऊ वर्क इज डन व्हेन फोर्स ॲक्ट। आता आपण बघणार आहोत की फोर्स जेव्हा त्याच्यावरती ॲक्ट करतो तेव्हा कार्य कसे होते, वर्क कसे होते हे आपण पाहणार आहोत। इथे बघा एक फिगर दिले, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट। बघा इथे एक 50 मीटर इन 8 मिनिट, 500 मीटर इन 8 मिनिट, 700 मीटर इन 11 मिनिट आणि तुम्हाला 30 मीटर इन 6 सेकंड सांगितलेलं आहे। काय, 30 मीटर इन 6 सेकंड। आणि इथे 100 मीटर डिस्टन्स तुम्हाला एक दिलेला आहे डॉटेड लाईनने। बघूया आपण आधी इथे, मग त्या ह्याच्याकडे बघूया फिगरकडे। रणजित हाऊस इज ॲट प्लेस ऑफ ए प्लेसमध्ये आहे। द फिगर अलॉंग साईड शो द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय रणजित टू रीच हिज स्कूल ॲट डी हे त्याचं स्कूल आहे, ए ही त्याची प्लेस आहे आणि तो ए मधून डी ह्या प्लेसकडे गेलेला आहे, डी त्याची स्कूल प्लेस आहे। इफ वी डू नॉट टेक डायरेक्शन इन टू अकाउंट वी फाइंड दॅट रणजित ट्रॅव्हल अ डिस्टन्स ए बी, बी सी आणि सी डी। म्हणजे बघा आधी ए बी गेला 500 मीटर, मग बी सी गेला 700 मीटर पहा इथे, आणि मग नंतर सी वरून तो डीकडे गेला 30 मीटर। ते असं तो क्रॉस करत करत गेलेला आहे 3 डिस्टन्स ए बी, बी सी आणि सी डी। However, on doing this, his displacement was equal to AD. त्याची डिस्प्लेसमेंट AD एवढीच आहे बघा। म्हणजे AD हे डिस्टन्स किती आहे 1000, तो ॲक्च्युली गेला किती किलोमीटर बघा 500, 700 आणि 300, म्हणजे 1500 मीटर त्याने डिस्टन्स गेला, पण डिस्प्लेसमेंट त्याची काय आहे AD इतकीच आहे बघा। रणजित डिस्प्लेसमेंट फ्रॉम हिज हाऊस टू हिज स्कूल इज शोन इन द पिक्चर विथ द ब्रोकन लाईन AD. In the minimum distance along a straight line with Ranjit's house to the school. आता बघा स्कूलला मिनिमम त्याला AD इतकं डिस्टन्स 1000 आहे, पण तो गेलाय कसा AB, BC आणि CD। बघा इथे काय सांगितले, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट। म्हणजे तो जरी इकडे तिकडे असा गेला असला तरी त्याचं डिस्टन्स जे आहे, घरापासून मिनिमम डिस्टन्स आहे शाळेपर्यंत, ती झाली डिस्प्लेसमेंट। एका विशिष्ट
दिशेने सरळ रेषेत कापलेले कमीत कमी अंतर, मराठीमध्ये एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेले कमीत कमी अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. एडी ही डिस्प्लेसमेंट आहे त्याची. तो जरी असा गेला असला क्रॉस करत तरी एडी ही डिस्प्लेसमेंट आहे. बघा, स्पीड अँड वेलॉसिटी. व्हॉट इज मीन बाय स्पीड आणि व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेटिंग स्पीड आपण लास्ट इयर बघितलेलं आहे, पुढे पण बघणार आहोत. वेन वी से दॅट द स्पीड ऑफ अ कार इज 40 किलोमीटर पर hour, there is no need to specify the direction, but predict where a storm will reach a particular place or not. A mention of its direction is essential. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या आपण गाडीची स्पीड सांगतो 40 किलोमीटर प्रति तास पर आवर सांगतो, बरोबर, त्यावेळेला आपल्याला त्याची डायरेक्शन सांगण्याची गरज पडत नाही. कोणत्या डायरेक्शनने जाते हे आपण सांगत नाही, फक्त 40 किलोमीटर पर आवर. पण जेव्हा एखादं वादळ येणार आहे, या ठिकाणी वादळ येणार आहे आणि याची कल्पना देण्यासाठी दिशेचा, डायरेक्शनचा उल्लेख केला जातो. म्हणजे स्ट्रॉम येणार आहे, वादळ येणार आहे, तर ते कोणत्या दिशेने किती स्पीडने येणार आहे हे सुद्धा सांगितलं जातं. हा फरक आहे कारच्या स्पीडमध्ये आणि आपण स्ट्रॉमच्या स्पीडमध्ये सांगतो तो. पुढे बघा, इथे तुम्हाला डिस्टन्स रिप्लेसमेंट परत दिलेले आहे, त्याची डेफिनेशन बघूया आपण. डिस्टन्स काय, आपण इथे वरती बघितलं बघा, द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युअली ट्रॅव्हल बाय अ मूव्हिंग बॉडी इररेस्पेक्टिव्ह ऑफ अ डिस्टन्स इज कॉल्ड डिस्टन्स. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे बघा की एखाद्या वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष केलेल्या मार्गांची लांबी म्हणजे अंतर. म्हणजे आता बघा, रणजित हा ए पासून बी पर्यंत गेला, बी पासून सी पर्यंत गेला, सी पासून डी पर्यंत गेला. 1500 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी, ते झालं डिस्टन्स. म्हणजे तो एका गतिमान वस्तू, म्हणजे तो रणजित दिशा कोणती आहे हे नाही आपण बघायचं, पण तो किती अंतर ट्रॅव्हल केलं त्याने हे बघितलं आपण. ह्यालाच म्हणतो आपण डिस्टन्स. अँड डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी, म्हणजे अदिश राशी आहे मराठीमध्ये. आणि डिस्प्लेसमेंट बघा, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ मूव्हिंग बॉडी इन अ वन डायरेक्शन फ्रॉम द ओरिजिनल पॉईंट टू रीच द फायनल पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे बघा, इथून ए ते डी तो गेलाय की कुठून कसा हे माहीत नाही, पण ए ते डी अंतर त्याने कंप्लीट केलेलं आहे, म्हणून ए डी हे झालं डिस्प्लेसमेंट त्याचं. In displacement, both distance and direction are taken into account. Therefore, displacement is a vector quantity. आपण लास्ट लेसनमध्ये स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी बघितलेला आहे. आधी तो लेसन बघा, म्हणजे हा समजायला तुम्हाला सोपं जाईल. बघा, डिस्प्लेसमेंटमध्ये दोन्ही म्हणजे डिस्टन्स आणि डायरेक्शन ह्या दोन्ही विचारात घेतल्या जातात. त्यामुळे डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इन द मीटर इज SI ॲज वेल ॲज इन MKS सिस्टीम ऑफ मेजरमेंट. म्हणजे ह्या दोघंही कशामध्ये मोजली जातात, मीटरमध्ये. दोन्हीही ह्याच्यामध्ये SI आणि MKS सिस्टीममध्ये मीटरमध्ये मोजले जातात. डिस्प्लेसमेंटसुद्धा मीटरमध्ये आणि डिस्टन्ससुद्धा मीटरमध्ये. नंतर आहे वेलॉसिटी. मग वेलॉसिटी म्हणजे काय बघा, वेलॉसिटी इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन अ स्पेसिफिक डायरेक्शन इन युनिट टाईम. म्हणजे आधी पूर्ण बघूया. द वेलॉसिटी ऑफ अ बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय पिरियड ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. म्हणजे वेलॉसिटी म्हणजे वेग, मराठीमध्ये वेग म्हणतो आपण त्याला. वेलॉसिटी इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ बॉडी. म्हणजे वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेलॉसिटी. Velocity is the distance traveled by a body in specific direction in unit time. एका विशिष्ट टाईममध्ये. A velocity of a body can be calculated by the following formula. Velocity कशी काढली जाते बघा, एखाद्या वस्तूची डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय पिरियड ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी किती काळ लागलाय ते. डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय पिरियड. पिरियड कसला, डिस्प्लेसमेंटसाठीच. हे वेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला बघितला. पुढे आहे लेट्स फाइंड द युनिट. युनिट तुम्हाला फाइंड करायला सांगितलेले आहेत. पहा, राईट द फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला लिहायचा आहे. पहा, स्पीडचा फॉर्म्युला आणि तुम्हाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला द्यायचा आहे. इथे दिलाय बघा खाली स्पीडचा फॉर्म्युला. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय डिवाइड बाय टोटल टाईम. म्हणजे जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केले बघा, स्पीडचा फॉर्म्युला बाय
डिवाइड बाय टोटल टाइम आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट बाय टोटल टाइम. आता बघा आपण जी मगाशी फिगर बघितलेली त्याच्यानुसार आपण बघणार आहोत. इथे द युनिट ऑफ स्पीड ऑर वेलॉसिटी इज रिटन ॲज मीटर पर सेकंड. दोघं सुद्धा मीटर पर सेकंड त्याचं युनिट आहे. आता मगाशी आपण जे रणजितचं हे फिगर बघितली ही मगाशी बघा ही फिगर याच्यावरतीच हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा तुम्ही फिगर आणि हे एक्झाम्पल सोबत बघा. बघा इथे काय दिलंय. Let us now use the above formula to find out Ranjit velocity and speed when he goes to school as shown in figure 7.2. म्हणजे रणजितचा ह्याची वेलॉसिटी आणि स्पीड दोन्ही काढायचं आहे आपल्याला. बघा हा आता कसं. द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय रणजित फ्रॉम होम टू स्कूल कसा गेला AB प्लस BC प्लस CD. मग अशी मी तुम्हाला सांगितलं एकूण 1500 मीटर बरोबर. द टोटल टाइम फॉर होम टू स्कूल 8 मिनिट प्लस 11 मिनिट प्लस 6 मिनिट. बघा म्हणजे तिथे दिलेले आहेत टाईम तुम्हाला 8 मिनिट हे सगळे 11 मिनिट आणि 6 मिनिट त्याची ॲडिशन केली खाली. हां म्हणजे इथे बघा काय केलं. टोटल टाइम फ्रॉम होम टू स्कूल 25 मिनिट्स. डिस्टन्स किती 1500 मीटर आणि मिनिट्स 25. रणजित डिस्प्लेसमेंट फ्रॉम हिज होम टू स्कूल डिस्प्लेसमेंट AD 1000 मीटर. वेन रणजित वेलॉसिटी वेन गोज टू होम टू स्कूल. बघा आता वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे इथे 1000 मीटर डिवाइड बाय टोटल टाइम 25 मीटर 40 मीटर म्हणजे इथे आपण डिवाइड केलं बघा 25 मिनिटला 1000 मीटरला 25 मिनिटनी डिवाइड केलेलं आहे. मग येणार आन्सर 40 आणि खाली 1 मिनिट 25 बाय म्हणजे आपण जेव्हा स्मॉलेस्ट फॉर्म दिला 25 1 जा 25 आणि 25नी 1000ला जेव्हा डिवाइड केलं तेव्हा 40 मीटर आलं. इथे 60 सेकंड लिहिलेत म्हणजे 1 मिनिट आला खाली म्हणून 1 मिनिटचे इथे 60 सेकंड लिहिलेत आणि इथे वरती 40 मिनिट आले. मग 40 मीटर्स आले. 40 मीटर्स बाय 60 सेकंड केल्यावरती आन्सर तुम्हाला येईल 0.66 मीटर बाय सेकंड. हे आन्सर आलेलं आहे. ही झाली वेलॉसिटी. बघा हा वेग वेलॉसिटी म्हणजे वेग आणि स्पीड म्हणजे चाल मराठीमध्ये. मग आता आपण स्पीड काढूया. स्पीडचा फॉर्म्युला काय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टोटल टाइम. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे 1500 मीटर आणि त्याला टाइम किती लागला 25 मीटर. 25नी 1005ला जेव्हा डिवाइड केलं तेव्हा खाली 1 राहणार 25 1 जा 1 आणि वरती 60 मीटर आलं. 1 म्हणजे 60 सेकंड 60 मीटर बाय 60 सेकंड आन्सर आलं 1 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी आली 0.66 मीटर पर सेकंड. स्पीड आला 1 मीटर बाय सेकंड. Ranjit did not take a straight route of minimum distance while going to the school. Therefore, the magnitude of his velocity and speed came out to the different. Had Ranjit actually gone to the straight route AD, then the magnitude of his velocity and speed would have been same. म्हणजे बघा रणजित काय केलंय जी त्याची वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट आहे AD त्या रूटने जर तो गेला असता तर त्याचे वेलॉसिटी आणि स्पीड दोन्ही सेम आले असते जर ADनी गेला असता तर. पण तो AD हा लाईननी गेलाय का डिस्प्लेसमेंट 1000 मीटर तिथून गेलाय का नाही. तो रूट बदलत बदलत 3 ह्याच्यातून गेला त्यामुळे त्याचं स्पीड आणि वेलॉसिटी ह्याच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे. बघा पहा नेक्स्ट आहे ॲव्हरेज वेलॉसिटी अँड इंस्टंटेनियस वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी अँड इंस्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे सरासरी वेलॉसिटी एक आणि तात्कालिक मराठीमध्ये त्याला. बघा इथे एक तुम्हाला पिक्चर पण दिलेला आहे. एक ट्रक AD एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन व्हाईल इट इज मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. सपोज दॅट ट्रक इज कवरिंग अ डिस्टन्स ऑफ 40 किलोमीटर फ्रॉम A to D इन अ स्ट्रेट लाईन दॅट इज इट्स डिस्प्लेसमेंट विल बी 40 किलोमीटर. म्हणजे हा एक ट्रक AD ह्या लाईनवरून जाणार आहे स्ट्रेट. बघा आपण मगाशीच म्हटलं की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर स्ट्रेट तो एका लाईनमध्ये गेलेली हे एखाद्या वस्तूने आरंभीच्या पॉईंटपासून अंतिम पॉईंटपर्यंत एकाच दिशेत स्ट्रेट अंतर हे केलेलं आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्या ट्रकची डिस्प्लेसमेंट किती आली AD. इफ इट रिक्वायर्ड ऑलटुगेदर 1 hour फॉर धिस इट्स ॲव्हरेज वेलॉसिटी इज 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्याला 1 तास लागला. एका तासामध्ये त्यांनी डिस्प्लेसमेंट 40 किलोमीटर आहे. बघा AB 10 BC 10 आणि AD 20. बघा इथे म्हणजे एकूण हे 40 किलोमीटर अंतर झालेलं आहे. हे 1 तासामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे AD.
However, if a truck travel 10 kilometer distance AB in 10 minutes, BC in 20 minutes and CD in 30 minutes, म्हणजे AB 10 किलोमीटर आहे ते त्यांनी 10 मिनिट्समध्ये केलेलं आहे. BC 10 किलोमीटरच आहे पण त्याला ते अंतर पार करायला 20 मिनिट्स लागलेत, 10 किलोमीटरच, आणि CD त्याला ट्रॅव्हल करायला 30 मिनिट्स लागलेत. मग आता वेलॉसिटी बघा इथे काय दिले, वेलॉसिटी ऑफ डिस्टन्स AB ची वेलॉसिटी सेपरेट काढलेली आहे कारण त्याला वेगवेगळे डिस्टन्स टाइम वेगवेगळा लागलेला आहे. AD 40 आहे, पूर्ण 40 ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 1 तास लागलेला आहे बरोबर, पण तो 1 तास सलग नाही तर AB डिस्टन्ससाठी 10 मिनिट, BC साठी 20 मिनिट आणि CD साठी 30 मिनिट. म्हणून वेगवेगळ्या डिस्टन्सची आपण आता वेलॉसिटी काढतोय. पहिली AB 10 किलोमीटर 10 मिनिट्स लागलेत, म्हणजेच 60 किलोमीटर 60 मिनिट्स, म्हणून त्याचा हे आला 60 किलोमीटर पर आवर. एका 10 मिनिटात 10 किलोमीटर, मग 60 मिनिटात 60 किलोमीटर, म्हणजे एका तासात 60 किलोमीटर त्याने केलेले आहेत बरोबर. नाउ deduct the velocity for the distance BC and CD. We see that the velocity of truck different in a different statement of a road AB, BC, CD. However, the average of velocity of entire route AD is 40 km. The velocity at an particular moment of time is called instantaneous velocity, and the instantaneous velocity can be different at different time. म्हणजे बघा पुढे त्यांनी BC आणि CD ची सुद्धा वेलॉसिटी काढलेली आहे आणि मग सरासरी AD ची वेलॉसिटी 40 आलेली आहे. मग एखाद्या विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी असे म्हणतात. ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजेच बघा ह्या ट्रकला AB डिस्टन्स पार करायला कमी वेळ लागला, BC ला थोडा जास्त लागला, CD ला थोडा BC पेक्षा कमी लागला, म्हणजे डिस्टन्सच्या मानाने. मग हे वेगवेगळ्या ह्याची आपण जेव्हा सरासरी काढली तेव्हा सरासरी 40 किलोमीटर आली. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एखाद्या विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला, म्हणजे काही वेळ त्याला स्पीड मिळाला BC ला बरोबर, आणि काही ठिकाणी ती लो झाली, यालाच आपण त्यांनी म्हटलं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आपण त्याची ॲव्हरेज वेलॉसिटी काढलेली आहे. बघा या लेसनमध्ये आपण इथे थांबूया ह्या व्हिडिओमध्ये, आणि पुढचा ह्या लेसनचा नेक्स्ट पार्टचा एक व्हिडिओ होईल पार्ट 2, तो सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, नक्की पहा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा.